महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन 2 जानेवारी या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस दलांकडून नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन आणि तसेच जे वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम घडतात किंवा त्यांना ट्रॅफिक सुरक्षा आहे, सायबर सुरक्षा आहे, महिलांची सुरक्षा आहे, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज बाळासाहेब म्हात्रे महाविद्यालयात आम्ही येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना सायबर क्राईम, वाहतूक सुरक्षा आणि महिला सुरक्षा याविषयी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामध्ये जनजागृती केलेली आहे. ही संकल्पना आमचे माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब, तसेच आमचे रिजन साहेब शिंदे साहेब आणि पोलीस उपायुक्त पटारे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शन मोटिवेशन आम्ही इथे येऊन हा कार्यक्रम केलेला आहे. तर मी अनुसूचित जाती जमातीवर होणाऱ्या अत्याचाराविषयी मी ॲट्रॉसिटी कायद्याची माहिती यासाठी दिली की कळत न कळत विद्यार्थ्यांकडनं ह्या गुन्ह्याचं कधी उल्लंघन होतं, विद्यार्थ्यांना त्रास होतो. तर तो होऊ नये, त्यांच्याकडून कळत न कळत असा कुठलाही गुन्हा घडू नये, त्यासाठी त्यांना ॲट्रॉसिटी कायद्याची माहिती देणे गरजेचे वाटल्याने आज कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा मोबाईलचा सर्रासपणे वापर करत असतो. अशा वेळेस तो फेसबुक असेल, इन्स्टा असेल किंवा व्हॉट्सअप असेल, यावर तो सतत ऑनलाईन असतो. अशा वेळेस बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात, कधी त्यांच्या हातून काही मिस्टेक होतात किंवा काही चुका झाल्यानंतर मग त्यांच्यावर गुन्हेगारी किंवा केसेस होतात. या सगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी त्यांना जागरूक करणं ही आत्ताच्या पिढीची गरज आहे. त्यासाठी आपण जे काही सायबर क्राईम आहे ह्याच्यामध्ये जी काही वाढ होत चाललेली आहे त्याबद्दल प्रत्येक विद्यार्थी हा सुज्ञ असला पाहिजे. त्याची फसवणूक होता कामा नये. किंवा आता जो काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काय याच्यामधून देखील बऱ्याचशा गोष्टी किंवा गुन्हे घडत आहेत, तर त्यांना कुठेतरी रोख लागावी त्यासाठी बदलापूर पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी सायबर क्राईम तसेच ॲट्रॉसिटी या दोन्ही विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रम उपस्थित राहिले त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो.